हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग 15 गुणांचं प्रमाण आणि जातींची निर्मिती. सर्व मानवांमध्ये तिन्ही गुण असतात, त्यामुळे त्यांच्यात विविधता आढळते. संतांमध्ये त्रिगुण असतात, पापी माणसातही त्रिगुण असतात. सर्वच कोणत्या ना कोणत्या वेळी तामसिक, राजसिक किंवा सात्विक असतात. फरक हाच, किती वेळासाठी. प्रत्येकजण झोपतो, प्रत्येकजण काम करतो आणि प्रत्येकात उच्च प्रतीचे विचार पण येतात. सगळ्यांमध्ये गुणांचं प्रमाण भिन्न असतं. त्यामुळेच 7.5 अब्ज माणसात फरक दिसतो. काही प्रामुख्याने तामसिक, काही प्रामुख्याने राजसिक आणि थोडे सात्विक. संतांमध्ये सत्वाचं प्रमाण जास्तीत जास्त असतं, परंतु त्याच्यात तमस पण असतं. तो कुठल्या तरी बाबतीत अज्ञानी असतो आणि कुठल्या तरी काम त्याला आवडत नाही. त्याचे अनुयायी आणि चाहते ज्यांच्यात तमस आहे ते गुरूंमधल्या तमसचे अनुकरण करतील. म्हणून वेदांतचं म्हणणं आहे की गुरूंच्या शिकवणीनुसार वागावे, गुरूंसारखं नव्हे. गुणांच्या आधारे भारतात जातीची संकल्पना आली. ती सर्व मानव जातीला लागू पडते. ही संकल्पना एकमेकांना समजून घेण्यासाठी होती. इतिहासात कुठेतरी जातीची संकल्पना गुणांना सोडून जन्मात गुंतून गेली. जाती गुणांनुसार न येता वडिलांकडून यायला लागल्या आणि तेव्हापासून क्रूर भेदभाव सुरू झाला. खालच्या जातीला घृणेने वागवले गेले. ही पद्धत भयंकर गैरवर्तनाची होती. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले या जातीच्या लोकांना किती क्रूरतेने वागवले जात होते हे वाचताना रडू कोसळते. गैरसमजातून निर्माण झालेले गैरवर्तन ही भारताची शोकांतिका ठरली. जेव्हा समजच चुकीची असते तेव्हा कृती चुकीची असणारच. आणि मानवी स्वभावाचं हे अद्वितीय वर्गीकरण काही लोकांकडून भ्रष्ट झालं. माणसांच्या गुणांपेक्षा जन्मानुसार वर्गीकरण केले जाऊ लागले. वर्गीकरणाचा हेतूच गमावून बसलो. जाती मधल्या फिकट रेषा कडक भिंती होऊन बसल्या. एकमेकात ताण तणाव वाढला. पूर्वी पुराणातल्या कथातही जातीतली पारगम्यता, परमेॲबिलिटी दिसत होती. गीता स्पष्टपणे सांगते की जातीचं वर्गीकरण हे स्वभावानुसार आहे. तरी सुद्धा उच्चतम सत्व असणारा ब्राह्मणाऐवजी ब्राह्मण घराण्यात जन्म घेणारा ब्राह्मण ठरवला गेला. खरं म्हणजे ज्याच्यामध्ये 80% सत्व आहे त्याला ब्राह्मण, 80% रजस त्याला क्षत्रिय, 90% रजस व तमस समप्रमाणात त्याला वैश्य आणि 90% तमस असणाऱ्याला शूद्र संबोधनाला पाहिजे. जन्म कुठल्याही कुळात झाला तरी.